रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग शहापूर येथील रेस्ट हाऊस येथे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री रवींद्र लक्ष्मण धारवणे तसेच ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ अनिता दिनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या मीटिंगमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपापले स्वतंत्र मत मांडून संघटनेसाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले। या मीटिंगसाठी श्री रवींद्र धारवणे जिल्हा अध्यक्ष सौ अनिता दिनकर महिला जिल्हा अध्यक्ष श्री तानाजी लोणे जिल्हा उपाध्यक्ष श्री यशवंत वाघ जिल्हा सचिव श्री गुरुनाथ अंधाडे जिल्हा अध्यक्ष श्री कारंग भोये प्रसिद्धी प्रमुख प्रा नितीन पडवळ जिल्हा प्रवक्ता श्री देवेंद्र दानकर सदस्य सौ कांचन कांबडी सौ ताई खोडका सौ जयश्री भांगर आदी पदाधिकारी उपस्थित होते। ठाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि मला वाटतं या ठिकाणी जे काही पदाधिकारी आहेत सर्वच पदाधिकारी शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि साहजिकच शेतकऱ्यांची मुलं त्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही विविध प्रश्न आहेत या प्रश्नांची त्याला जाणीव आहे आणि अशा वेळेला ज्याला जाणीव आहे तो त्या क्षेत्रात जर उतरला काम करायला तर नक्कीच तो त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल। आज या ठिकाणी उपस्थित सर्वांनी आज या ठिकाणी जो काही पदभार स्वीकारलेले आणि मला खात्री आहे की रयत शेतकरी संघटना ठाणे जिल्ह्याच्या या कार्यामध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आपण मला जी बोलण्याची 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सर्वांना जय शेतकरी। आज रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची ठाणे जिल्हा कार्यकारिणी आज संपन्न झाली। या कार्यकारिणीमध्ये प्रत्येकाला पदे देण्यात आली, ओळखपत्र सुद्धा देण्यात आले। याच्यामध्ये जी पदं दिली मी प्रथमतः नाव वाचून दाखवतो। ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री रवींद्र लक्ष्मण धारवणे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा अनिता गुरुनाथ दिनकर, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी लोणे, ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्षा कांचन सुजिता कापडी, ठाणे जिल्हा सचिव यशवंत वाघ, ठाणे जिल्हा महिला सचिव सविता आहिरे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष गुरुनाथ अंधाडे, सल्लागार महेंद्र भेरे, ॲडव्होकेट शंकर उबाळे, प्रसिद्धी प्रमुख काळूराम भोईर, प्रवक्ते सोशल मीडिया अध्यक्ष दीपक विशे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय कांबळे, मागासवर्गीय अध्यक्ष नारायण दरोडा, युवा अध्यक्ष चंद्रकांत रेखंडे, सदस्य देवेंद्र दानकर, दिनेश गायकर, दशरथ चेंबारी, सौ ताई किसन खोडका यांच्या याप्रमाणे नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे संघटनेने मला जे काही जिल्हा सचिव पद दिलेले त्या पदाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि या संघटनेसाठी माझ्या पद्धतीने जो काही वेळ देता येईल तो वेळ देण्याचा प्रयत्न करेन आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे न्याय देता येईल तो न्याय देण्याचा मी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करेन। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो।